Anuncia
बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा गुरुराज झालो
तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा लोकभूतं साधु संन्यास योगम मुख्य वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण परब्रह्म स्वरूपम नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याशोधाय दिगंबराय तस्मै नमः नमः शिवाय तस्मै नमः नमः शिवाय धर्यावतार विश्वतारवय धर्यावतार विश्वतारवय अतिची अंशयावतार ऋतुकाळ हेमंत नक्षत्रोहिणी शुक्ल पक्षदिनी पूर्ण तिथी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडला अभंग पहिल्या दिवशी असणारे श्री संत एकनाथ महाराजांचा अभंगाला सुरुवात करण्याचा अर्थ सहा परिहार देते. तो म्हणजे असा की आपल्या गावात शिंदेवाडी गावातील छोटस दत्ताचं मंदिर आणि आपण दरवर्षी दत्त जयंतीचा मोठा कार्यक्रम साजरा करतो आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त आज तुम्ही मला दत्त जयंतीची सेवा दिली. मी मनापासून तुमचे आभार मानते आणि ज्यांची मला गायडन्स केल्यामुळे साथ लागणार आहे ते असणारे आमच्या भाऊ पिंपल शिंदे असतील त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर असणारे माझे गुरुवर्य शिवचरित्रकार निलेशजी महाराज बोडके त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आणि आपल्या शेजारी गाव काय आपलं गाव काय एकच आमच्या संस्थेचा वैभव असणाऱ्या हरपूर समृद्धी ताई मिळवले त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आणि ज्यांची मला ब्रह्मचार्यावरून साथ लागणारे असणारे आमचे क्षितिज महाराज असतील आणि गती समर्थ म्हणून ज्यांची जुन्नर तालुक्यात ओळख होते असणारे आमचे हर्षजी महाराज शिंदे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळकरी म्हणून मला ज्यांची साथ लागणार आहे ते असणारे आमच्या संस्थेचे सर्व विद्यार्थी बालगोपाळ असतील आणि या कार्यक्रमासाठी आता पिंपल त्यांचे बाबा असतील आणि माझे बाबा असतील आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांचं कुठेही कीर्तन असलं का जिथे आमच्या विद्यार्थ्यांचं कीर्तन तिथं तुम्ही बाबा उपस्थित असतात त्यांच्यासाठी एक सगळ्यांचे जरी नतमस्तक होते आणि सगळ्या सुरुवात करते आणि आमच्या संस्थेच्या विद्यार्थी त्या म्हणजे कीर्तन जोरदार म्हणून करायला त्यांच्यासाठी एका महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रेष्ठ संत तर नाथ महाराज किती श्रीमंत होते आहे का. नाथ महाराजांच्या घरी देवाने कामं केली. आता काम म्हणणार कोणतं देवाने जोरदार केली. आता पूर्वीच्या काळी कैऱ्यांच्या आपण हांड्यावर हांडा असं पाणी व्हायचं आपण तर त्या काळी नाथ महाराजांच्या घरी देवाने 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही तर 36 वर्ष कावडीने पाणी व्हायचं. माझं लक्षात करायला आमच्या गायनासाठी असलेल्या लता त्यांच्यासाठी
व्हिडिओ शूटिंग वाले असणारे आमचे काका असतील त्यांच्यासाठी एकदा जोरदार तर देवाने नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. तर कावडीने पाणी वाहिलं देव नाथांना चंदन उडवून द्यायचं. काय उडवून द्यायचं? बोला काय? चंदन उडवून द्यायचं. तर ही नाथांच्या लक्षात आलं नाही का देव आपल्या इथं काम करतोय. आता ऐका, नाथ मला किती श्रीमंत होते ऐका. आता पूर्वीच्या काळी चोर आता आहे आणि पूर्वीच्या काळी सुद्धा होते. पण पूर्वीचे जे चोर कसे होते त्याची तब्येत बघा तुम्ही 100 किलोचा कट्टा उचलायला घेऊन चोर. आणि आताच्या काळी त्याची तब्येत वाढत चालली आणि ताकद कमी होत चालली. त्याच्यासाठी किती किलोचे कट्टे आले? 50 किलोचे. त्यांची अजून तब्येत वाढत ताकद अजून कमी होईल. त्याच्यासाठी किती किलोचे कट्टे येतील? 30 किलोचे कट्टे. पण वाड्यामध्ये 12 चोर शिकले. 12 चोर शिकल्यानंतर त्यांनी काय केलं? नाथ महाराजांचं जिथं सोनं होतं तिथे चोर गेले. आणि नाथ महाराज ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे. ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे नाथ महाराज आणि ते चोर तिथं गेले. नाथ महाराजांच्या सोन्यापाशी गेले आणि प्रत्येक जण आपल्या 100 किलोचं सोनं घेऊन निघालं. आता एकटा वेळी म्हणून 11 जणांना एका उचलून दिलं आणि शेवटला तो राहिला. आणि नाथ महाराज तेवढ्यात उठले आणि नाथ महाराज दत्त दत्त विठ्ठल विठ्ठल असं म्हणत उठले. आणि नाथ महाराजांनी त्या चोराकडे बघितलं. चोराकडे बघितल्यानंतर चोर घाबरला. चोर इकडं तिकडं बघू लागला, पळायचं विचार करू लागला. तर नाथ महाराज म्हटले घाबरू नका. नाथ महाराजांनी त्या चोराला थांबवलं आणि नाथ महाराज चोरापाशी गेले. चोरापाशी गेल्यानंतर त्या चोराला नाथ महाराजांनी पोतं उचलून दिलं. म्हणजे मला सांगा, आणि जर नाथ महाराजांचं सांगून की आपण असं आपण लगेच मारायला सुरुवात केली असती. नाथ महाराजांनी त्या चोराला पोतं उचलून दिलं. आता पोतं उचलून दिलं. दुसऱ्या दिवशी नाथ महाराजांची तिथं भेट करण्यासाठी एक मुलींची होता त्या व्यक्तीकडे गेले आणि नाथ महाराज म्हणले, मुलींची रात्री आपण किती धन गेलं? मुलींची म्हणाले, महाराज आपलं फक्त वर्षाचं व्याज गेलं. म्हणजे मला सांगा नाथ महाराज किती श्रीमंत होते, किती धन होते त्यांच्याकडे. नाथ महाराज दररोज एका पर्वतावरती नामस्मरण करायला जायचे. ऐका, नामस्मरण करायला जायचे. पण नाथ महाराज जेव्हा 8 वर्षाचे होते, आजकालची तेव्हा नाथ महाराज 8 वर्षाचे होते आणि भगवान शंकराच्या मंदिरात गेले. आता आज पूर्वीच्या काळाचे 8 वर्षाचे पोरं मंदिरात जायचे, देवाला जायचे. पण आजकालच्या 8 वर्षाचे काटे काय करतात? देवाला जातात आणि देवाला वेगळंच काहीतरी बडबड करत असतात. मला पेपरात पास केला असं पोरं म्हणतात का? नाही म्हणते, दुसरंच काहीतरी बडबडतात. इथं माझं सांगण्यात ऐकला, एक पोरगा असंच पबजी खेळत होतो. पबजी खेळत असताना त्याला लग्न लागली आणि ते लग्न गेलं आणि चैनच खोलायचं नाही, ते पॅन्टीतच मुतलं. 3 वर्षापूर्वी झालेली घटना सांगताय का? एक मुलगा असंच पबजी खेळत होतं आणि पबजी खेळताना ते वर बिल्डिंग बसलं. आता बिल्डिंग मध्ये पबजी मध्ये ते परतून मार्ग पुढे पडायचा आणि हा मार्ग मोबाईल त्याच्या मार्ग पडायचं. असं पळत 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 गेला आणि बिल्डिंगच्या खाली पडला आणि वर गेल्यावर त्याला मी मेलोय. अशी असते 8 वर्षाच्या पोराची गोष्ट. पण नाथ महाराज भगवान शंकराच्या मंदिरात गेले आणि पिंडीला मिठी मारली, रडू लागले. म्हणजे देवा, मला तुझी प्राप्ती होईल, देव भेटेल असं मला काहीतरी मार्ग सांग. तेवढ्यात तिथे एक वयस्कर बाबा आले. आता वयस्कर बाबा आले. दुसरे तिसरे कोण होते? तो साक्षात भगवान शंकर होते. आणि ते तिथे आले आणि म्हणले, नाथ काय झालं बाळा? आता 8 वर्षाचं पोरं म्हटल्यावर बाळाच झालं नाही. ते म्हटले, काय झालं बाळा? ते म्हटले, काय नाही बाबा, मला अशा देवाची प्राप्ती पाहिजे, अशी तुमची भेट घालून द्यावी जेणेकरून मला देवाची प्राप्ती होईल, माझं कल्याण होईल. नाथ महाराजांना त्या बाबांनी सांगितलं, आता तुम्ही थांबा, उद्या सकाळी प्रवासाला सुरुवात करा आणि तुम्ही थेट पुढे जा देवगिरीच्या किल्ल्यावर. आता इथं देवगिरी किल्ला कोणी बघितला ना थोडक्यावर? येताना सुद्धा देवगिरी किल्ला बघितला नाही. तर मी मात्र देवगिरी किल्ल्यावरती गेले. देवगिरी किल्ल्यावरती जाऊन जनार्दन स्वामींची समाधी सुद्धा बघितली. आमच्या बाबांनी आम्हाला नेलं देवगिरी किल्ल्यावरती. सकाळी
आली आणि नाथ महाराजांनी प्रवासाला सुरुवात केली. आता पूर्वीच्या काळी काही गाड्या नव्हत्या. नाथ महाराज 8 वर्षाची पाय 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 देवगिरीच्या किल्ल्यावरती जाऊ लागले. देवगिरी किल्ल्यावरती पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर जनार्दन स्वामींची सेवा करू लागले. सेवा करू लागले आणि तिथं नाथ महाराज काय करायची सेवा, जनार्दन स्वामींना हात धुवून टाकून द्यायचे, हात पाय दाबायचे. आता गुरु म्हटल्यावर शिष्य सेवा करणारच, तशी सेवा नाथ महाराज करू लागले. आणि जनार्दन स्वामी एका पर्वतावरती नामस्मरण करायला जायचे. आता नामस्मरण करायला तिथे जायचे ही गोष्ट एक दिवस यवनांना कळाली. यवनांनी किल्ल्यावरती आक्रमण करायचे ठरवले. यवनांचं सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन धडकलं. धडकल्यानंतर मोठे ओरडू लागलं, किल्ला घेणार, किल्ला घेणार, किल्ला घेणार. युद्ध चालू केलं. नाथ महाराज घोड्यावरती बसले. नाथ महाराज हातात चिखल घातलं आणि तलवार घेतली. घोड्याला परत तसंच नाथ दिसला. नाथ महाराजांनी दांडपट्टा चालू केला. कोणाची मुलगी ओढायची, कोणाचे हात ओढायचे, कोणाचे घोडे तुटायचे आणि नाथ महाराजांचा विजय झाला. आणि नाथ महाराजांचा विजय झाला. नाथ महाराज तिथं घरी आले आणि जनार्दन स्वामींना म्हटले, महाराज तुम्ही दर गुरुवारी त्या पर्वतावर जाता, त्या गुरुवारी नक्की मला घेऊन जाशाल ना? जनार्दन स्वामी म्हटले, हो नक्की जाणार. आणि पुढच्या गुरुवारी जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना घेऊन गेले. त्या पर्वतावरती नाथ महाराजांना घेऊन गेले नामस्मरण करण्यासाठी. आता पूर्वीच्या काळी डोंगरावरती गेले, तिथे एक मोठं तळं होतं. त्या तळ्याच्या बाजूला सुंदर असा एक दगड होता. त्या दगडावरती नाथ महाराजांना बसवलं आणि नाथ महाराजांना बसवल्यानंतर जनार्दन स्वामीवरती नामस्मरण करायचे. नामस्मरण तिथे करीत होते आणि तिथे एक मलंग आला. आता मलंग कोण? तिथं मलंग आला. त्याचा आवडता कसा, फाटकी कपडे, फाटकी जोडी, फाटके चपला, त्याच्यासोबत 2-3 कुत्रे आणि एक कुत्री होती. मलंग तिथं जनार्दन स्वामी कशी आला आणि जनार्दन स्वामींनी त्या मलंगाचं दर्शन घेतले. नाथ महाराजांनी बघितलं. नाथ महाराज हे काय मलंगाचं दर्शन घेत आहेत. पण नाथ महाराजांच्या नंतर मला विचार आला, ज्या आपल्या गुरुला मलंगाचं दर्शन घेत आहेत त्या मला नक्कीच काहीतरी उपदेश आहे. नाथ महाराज त्या मलंगाला, जनार्दन स्वामी त्या मलंगाला म्हटले, महाराज मला खूप भूक लागली. आता मलंग सुद्धा काय म्हटला, मला सुद्धा भूक लागली. त्या मलंगाने काय केलं, आपल्या जोडे ते ताट होतं, ते ताट उचललं, ते ताट बाहेर काढलं. त्या ताटात शिळे फुटके सोडले आणि जनार्दन स्वामींना सांगितलं, या कुत्र्यांमध्ये एक कुत्री तिचं दूध काढ. जनार्दन स्वामींनी त्या कुत्रीचं दूध काढलं आणि दूध काढल्यानंतर कोणाकडे दिलं, मलंगाकडे दिलं. मलंगाने नंतर काला केला आणि काला केल्यानंतर एकत्र मिक्स केला आणि दोघे जण खाऊ लागले. कोण? मलंग आणि जनार्दन स्वामी. हे बघितलं नाथ महाराजांनी. नाथ महाराज म्हटले, पहिलं गुरुजींनी आपल्याला दर्शन घेतलं आणि आता याच्यासोबत एकच ताटात कुत्रीचं दूध काढून खाते. नंतर ते म्हटले, जाऊ द्या, याच्याही मागे काहीतरी उपदेश असणार, मोठंच आपल्या गुरुजी त्याच्यासोबत खातायत. आता खाऊन झालं, ताट गेला. नाथ महाराजांना आवाज दिला, नाथ इकडे. आता पूर्वीचे काय करायचे, दूध भाकर खाल्ली का ताटात हात धुवून ते पाणी पिऊन घ्यायचे. पण आताच्या काळात तसं करती नाही. खपत नसलं तरीही त्याच्या ताटात हात धुतात. बाहेर हात होती नाही. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांकडे ताट घ्यायला घेऊन ताट घेऊन ते खाली तळ्याच्या बाजूला आले आणि नाथ महाराजांच्या ताटात पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर कडेला दूध भाकरीची पोळी मिक्स केली आणि ते पाणी पिले. पिल्याबरोबर नाथ महाराजांचे डोळे बंद झाले. सगळे काळोख दिसू लागला, अंधार दिसू लागला. त्यांच्या डोळ्यावरती एक रोशनी पडली. रोशनी पडल्यानंतर त्यांना साक्षात दत्तगुरु साक्षात दत्तगुरु दिसले आणि त्यांनी नाथ
कल्याण झालं. आता माझं कल्याण झालं. जनार्दन स्वामी म्हटले तुला देव दिसले पण तू पुढं नामस्मरण कर, तप कर. मग त्या पर्वतावरती शीलभंजन नावाच्या पर्वतावरती तप करायला तिथं तप करायला गेले. त्या तपाला त्या डोंगरावरती गेले आणि तिथे कुटुंब करायचं. आता कुटुंब करायचं त्या 2000 जोडप होतं. कुटुंब करायचं त्याच्याकडे गाय होती, गावठी गाय होती. ते काय करायचे, नागनाथ तपाला बसले होते आणि नागपालाला थोडं दूध काढलं, थोडं दूध नागपाला घेऊन यायचे. असं बरेच दिवस ते करू लागले आणि नागमालाचं तप चालूच होतं. तप चालू असताना तिथे भुजंग आला. आता भुजंग म्हणजे काय, साप. नाग तिथं नागपालापाशी आला आणि त्या सापाचे लाल रुंद झालेले डोळे, नागनाथाला बघितलं. त्या सापाने बघितल्यानंतर नागनाथापाशी आला, फुसफुस करू लागला. तर त्यांनी नागनाथाचा अवतार बघितला आणि त्याचं राग शांत झाला. राग शांत झाल्यानंतर त्या सर्पाने नागनाथाला वेढा घातला आणि वेढा घातल्यानंतर नागनाथाच्या बिंदूपाशी त्याची शेपटी होती आणि नागनाथाच्या डोक्यावरती फणावरून सावली होती. आणि दुसऱ्या दिवशी ते जोडपं दूध घेऊन आलं. दुसऱ्या दिवशी जोडपं दूध घेऊन आल्यानंतर बघितलं नागनाथाच्या अंगावरती साप बसलाय. ते जोडपं आरडाओरडा करू लागला, इकडे तिकडे बघू लागला. त्याचा किलकिलाट ऐकून तो साप तिथून निघून गेला. हे जोडपं पळत गेला आणि जनार्दन स्वामी सांगतात, महाराज तिथं आम्ही दूध घेऊन गेलो. नागपालाच्या अंगावरती काय होता, सर्प बसलेला होता. जनार्दन स्वामी तिथं नागपालापाशी आले आणि म्हणाले, आता नाग तुमचं प्राणी मात्राबद्दल काय झालं, प्रेम निर्माण झालं. तुम्ही आता तुमच्या गावाला जा, म्हणजे कुठं पैठणला जा. आणि पैठणला गेल्यानंतर नागनाथ पैठणला गेले. लोकांना सर्वसामान्य भाषेत सांगू लागले, वेदांत सांगू लागले. लोकांना कळत नव्हतं, लोकांना शास्त्रही सांगू लागले, तरीही लोकांना कळत नव्हतं. नागनाथाने त्याला सोप्या रूपात केला. सोप्या रूपात लोकांना सांगू लागले, भारुडाद्वारे सांगितले. पैठणला नामस्मरण करीत बसले. परंतु नामस्मरण करत असताना तिथे लोक त्यांच्या जवळ येऊ लागले आणि लोक त्यांना म्हणाली, महाराज तुम्ही एवढी कथा करता, लोकांना सगळं सांगता, तुम्ही कशासाठी भगवंत इथे कशासाठी आलाय तेच सांगा. आपल्याला अभंगाचं प्रथम सांगतो.
ऋतुकाळ शुक्ल पक्षाची नागमातांच्या कृपेने ऐका नागमातांनी गवायला सहज बोध केला आणि एवढा मंजूला नाग महाराज काय करायचे स्नानाला जायचे आणि स्नान करायला गेले तर नाग महाराज ज्या रस्त्याने स्नान करायला जायचे त्या रस्त्याला एका वाण्याचं दुकान होतं. आता वाणी काय करायचं सकाळचं 4 वाजता दुकान उघडून बसायचं. नाग महाराजांचा जायचा वेळ आंघोळीला जायचा वेळ एक त्याचं दुकान उघडून बसायचा वेळ रात्रीच्या 12 वाजेपर्यंत दुकान उघडून असायचं त्याचं आणि सकाळच्या 4 वाजता उघडं करायचं तो. नागमातांनी त्याला सहज एकदा प्रश्न विचारला, तू एवढं जर देवाचं नामस्मरण केलं तर तुला देवाची प्राप्ती होईल? तो म्हटला मला टाइमच नाही. आता टाइम नाही म्हटल्यानंतर नागमातांनी विचारलं, तू ह्या टायमाला काय करतो त्या टायमाला काय करतो? तो म्हटला मी काम करतो. पण नागमातांनी विचारलं, तू आंघोळ करताना काय करतो? तो म्हटला काहीच नाही, मी मोकळा असतो. आता मोकळा म्हटल्यानंतर नागमातांनी करायचे आंघोळीला जायचे. आंघोळीला जाताना एक श्लोक द्यायचे आणि श्लोक द्यायचे त्याला सांगायचे पाठ करायचा. नागमाता आंघोळीला गेली, नागमाता आंघोळीला चालली की त्याला श्लोक घेऊन जायचे आणि येताना त्याचा श्लोक पाठ व्हायचा. करता करता अख्खं नागमातांनी देवाला विष्णू सहस्रनाम पाठ करून घेतलं आणि विष्णू सहस्रनाम पाठ करून घेतल्यानंतर ते काही कालांतराने काय झालं, वाण्याचा नियम पडला का आंघोळीला पहिल्यांदा अंगावरती मोजला विष्णू सहस्रनाम चालू करायचं आणि शेवटचा ताब्या संपला का विष्णू सहस्रनाम बंद करायचं. असा त्याचा वाण्याचा नियम चालू झाला. काही कालांतराने तो वाणी मेला. मेल्यानंतर आता आपल्या माणूस मेल्यानंतर पद्धती आंघोळीला बाहेर काढतात, पावले रावळे येतात, ती तिरडी बनवतात, असं सगळं केलं आणि त्या वाणीला आंघोळीला बाहेर काढलं आणि आंघोळीला थाटवून घेतलं आणि समोर धोत्र लावलं. धोत्र लावल्यानंतर त्याची आंघोळ चालू झाली. आंघोळ चालू झाल्यानंतर पहिला तांबे त्याच्या डोक्यावरती वाटला. आता त्या वाण्याचा नियम काय होता, अंगावरती पहिल्या तांब्यावर लागला विष्णू सहस्रनाम चालू करायचे. तसं त्या वाण्याच्या अंगावर पहिल्या तांब्यावर लागला आणि ती उठून बसली. आता लोक म्हणाले मेलेलं होतं, आता काय करायचं बुवा? लोक म्हणे नागमातांकडे चालू. लोक नागमातांकडे गेली आणि नागमातांकडे गेल्यानंतर नागमाता म्हणजे आता तुम्ही काय करा, त्याला तो उठले काय त्याच्या अंगावरती पाणी घाला आणि विष्णू सहस्रनाम चालू करा. जेव्हा पाणी संपलं तेव्हा विष्णू सहस्रनाम बंद करायचं. परत त्याच्या अंगावरती पाणी ओतायचं नाही. म्हणजे मला सांगा नागमातांच्या कृपेने मेलेला माणूस सुद्धा जिवंत होतो. तो भगवंत इथं कशासाठी आलाय? तो विश्व काढण्यासाठी. ऐका, एक देवाला आणावं लागतं, जीवाला यावंच लागतं. आता जीवाला काय यावं लागतं? उत्तर ऐका, वासना, पाप आणि कर्म हे 3 मुद्दे. Oh,
आपण जे कर्म करू ते आपल्याला फेडावंच लागतं. ऐका, आपलं कर्म कसं पाहिजे, चांगलं पाहिजे. आता नितू मांडके भारत देशातले सर्वात हृदय डॉक्टर नितू मांडके, आणि त्यांना पुण्याला पुरस्कार होता आणि विमानाने जायचं होतं. विमान कॅन्सल झालं आणि ते गाडी घेऊन गेले. गाडी घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांना झालं काय माहिती नव्हता. डॉक्टरांनी मॅट लावला आणि मॅट लावून त्यांनी मधल्या मार्गाने गाडी काढली. गाडी जंगलातून टाकली. पाऊस चालू होता. पाऊस चालू असताना त्यांची गाडी म्हणजे जंगलात बंद पडली. झोपडी समोर बंद पडली. झोपडी समोर बंद पडल्यानंतर मी तुम्हाला म्हणले, गाडीत बसून आपल्याला काही जमणार नाही, जीव वाचला पाहिजे. पुन्हा आपल्याला कोणतीही जीव वाचला पाहिजे. ते काय केले, गाडीतून उतरले आणि त्या झोपडीत गेले. झोपडीत गेल्यानंतर एकटीच बाई होती. बाई काय घाबरली नाही. बाईने त्या डॉक्टरांना आणि ड्रायव्हरला आतमध्ये घेतलं, बसवलं, त्यांना चहा ठेवला आणि गणपतीची पूजा करायला गेली. आणि गणपतीची पूजा करायला गेली, तिचं लेकरू ते जोडीत होतं आणि ते रडायला लागलं. आणि डॉक्टर म्हटले, काय त्या देवाची पूजा करतील, लेकरू एवढं रडते, रडून रडून जाईल ते त्याच्याकडे बघ. ती म्हटली, तुम्हाला काय माहिती, माझ्या मुलाच्या हृदयाला काय होले आणि देवाला नवस केलाय, गणपतीला नवस केलाय का माझ्या मुलाचं ऑपरेशन नितू मांडकेकडेच झालं पाहिजे. अनेक डॉक्टर आले. डॉक्टर म्हटले, तुमच्या मुलाचं ऑपरेशन आम्ही करू शकत नाही. तुमच्या मुलाचं ऑपरेशन एकच करू शकतो, त्यांचं नाव काय, नितू मांडके. आणि मला त्याच्यासाठी मी पैसे साठवते, देवाची भक्ती करते. ते म्हटले, जाऊ दे. नितू मांडके म्हटले, आहे मी जे नितू मांडके. म्हणजे त्या बाईचं काय होतं, कर्म चांगलं होतं म्हणून साक्षात भगवंताने नितू मांडकेंना त्या बाईच्या घरात पाठवलं. कारण तिचं कर्म चांगलं होतं आणि शेवटी मुलाचं ऑपरेशन ते नितू मांडकेंनी केलं. म्हणजे माणसाचं काय पाहिजे, कर्म चांगलं पाहिजे, तेव्हाच देव आपल्याला साक्षात भगवान कर्मांना आपल्या घरात असे देव पाठवू शकतो. ऐका, मर्दाने आपली ज्याच्यावरती वाचला जाईल तो जन्म आपल्याला भेटतो. आता प्रत्येक गुरुला एक नाही पटशिष्य असतो. तसे एक गुरुजी होते, त्यांना 4 पटशिष्य होते आणि 4 पटशिष्य होते. त्या पटशिष्यांमध्ये गुरुजींनी सांगितलं, मी जेव्हा मरण मला अंतर दिला, तुम्ही अंतिम संस्कार करशील माझ्यावर, तेव्हा तुम्हाला पक्वानाचा आवाज येईल. मी जेव्हा देवापर्यंत पोहोचल तेव्हा तुम्हाला पक्वानाचा गडगडाट ऐकू येईल. आणि जर माझी आत्मा इथंच कुठेतरी असेल तर आवाज येणार नाही. काही काळानंतर त्यांचे गुरुजी खूप आजारी पडले. आजारी पडल्यानंतर ते ऑफ झाले आणि ऑफ झाल्यानंतर त्यांना नेलं तिकडं. आणि तिकडं गेल्यानंतर त्यांना अंतिम संस्कार त्यांचे चालू झाले आणि ते देवापर्यंत पोहोचले नाही. आणि गुरुजींनी त्यांच्या अंगावर काय सांगितलं होतं, मी जेव्हा देवापर्यंत पोहोचल तेव्हा तुम्हाला पक्वानाचा गडगडाट ऐकू. जर माझ्या आत्मा इथं असेल तर तुम्हाला पक्वानाचा आवाज येणार नाही. 4 विद्यार्थी घरी आले. 2-4 दिवस त्यांनी विचार केला आणि ते फक्त 5-4 माहिती होती की आपल्या गुरुजींनी असं सांगितलं आपल्याला. नंतर 4-5 दिवसांनी त्यांचे गुरुजींचे मित्र घरी आले आणि म्हटले, बाळा तुमचे गुरुजी कुठे आहेत? ते म्हटले, आमचे गुरुजी ऑफ झाले म्हटल्यानंतर 4 पोरांना चिंता पडली. ते चिंता पडल्यानंतर त्यांनी त्या पोरांनी त्या गुरुजींच्या मित्राला सांगितलं की आमचे गुरुजी असे म्हटले होते. नंतर त्या गुरुजींचा मित्र म्हटला, जाऊ द्या, तुमचे गुरुजी जाताना कुठे होते? ते म्हटले, हे काय या बाजूला होते. गुरुजींचा मित्र त्या बाजूपाशी गेला आणि गुरुजींच्या मित्राने विचारलं, तुमचे गुरुजी झोपलेले होते का, बसलेले होते का, उभे होते? त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आमचे गुरुजी झोपलेले होते. आता गुरुजींचा मित्र सुद्धा त्या बाजूला झोपला आणि नंतर त्या विद्यार्थ्यांना विचारलं, तुमच्या गुरुजींचं तोंड झोपताना कुठं होतं, ह्या साईडला होतं का ह्या साईडला होतं? ते म्हटले, आमच्या गुरुजीचं तोंड ह्या साईडला होतं. आणि त्या साईडला होतं. नंतर ते गुरुजींचा मित्रही तसंच त्या बाजूला झोपला. झोपल्यानंतर त्यांनी पुढे बघितलं, पुढे काय होती, खिडकी. खिडकी विद्यार्थ्यांना विचारलं, खिडकी उघडी होती का, चालू होती का, बंद होती? त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, खिडकी चालू होती. आता खिडकी चालू असताना ते झोपले. बाहेर बघितलं, बाहेर एक बोराचं झाड होतं आणि त्या बोराच्या झाडाला एक फळ लागलं होतं, पिकलेलं बोर होतं. आणि गुरुजींचा मित्र म्हटला, तुमचे गुरुजी भेटले. त्या पोरांना आनंद झाला. ते म्हटले, गुरुजी भेटले, आमचे गुरुजी तर ऑफ झाले तर आमचे गुरुजी भेटले म्हणतात. गुरुजींचा मित्र म्हटला, तुम्ही
आता माझ्या मागे चला. आता माझ्या मागे चला म्हटल्यानंतर गुरुजींचा नंतर त्या विद्यार्थ्यांना कुठे घेऊन गेला, बोराच्या झाडाखाली गेला आणि ते बोर तोडलं आणि बाहेर असं कडकडत ऊन पडलं, बोर तोडलं आणि त्या गुरुजींच्या मित्राने ते बोर फोडलं. फोडल्यानंतर त्याच्यात काय निघली, आळई निघली आणि आळई निघली ती पुन्हा फोडल्यानंतर ती तडफडून मेली आणि मग त्याला पप्पांच्या गडगडाट ऐकू आला. म्हणजे मरताना आपली वासना ज्याच्यावरती होती तो जेव्हा आपल्याला भेटतो म्हणजे मरताना आपली ज्याच्यावरती वासना होती तो जेव्हा आपल्याला भेटतो. ऐका अजून एक सांगते, जडभरत जंगलात तप करीत होता आणि तप करत असताना तिथं तपाला बसला, वडा होता वडाच्या बाजूला तपाला बसला. तपाला बसल्यानंतर तिथे एक हरण होते आणि ती हरणी गर्भधारणा होती आणि ती हरणीच्या मध्ये वाघ लागल्यानंतर हरणी पुढे पळायची आणि वाघ त्या हरणीच्या मागं पळायचा आणि असं पळाला आणि त्या हरणीने उडी मारली आणि उडी मारल्यानंतर तिचं पिल्लू त्या वड्यात पडलं आणि ते जडभरत राजाने बघितलं. जडभरत राजाने ते पिल्लू बघितलं आणि बघितल्यानंतर जडभरत त्या पिल्लाकडे गेला, त्या पिल्लाला उचलल्यानंतर आपल्यापाशी आणून ठेवलं आणि आता तप करण्यासाठी तो सारखा काय म्हणायचा, हरिण हरिण हरिण. मरतानाही ते हरिण हरिण म्हणत गेलं, हरिण हरिण म्हणत गेला. तो म्हटला माझ्या मी मेल्यानंतर माझ्या हरणाचं कसं होईल, आता कसं होईल. तो मेला आणि मेल्यानंतर त्याला पुढचा जन्म कसला भेटला. म्हणजे मरताना आपली वासना ज्याच्यावर जाते तो जेव्हा आपल्याला भेटतो. ऐका, एक ज्ञानोबरांच्या काळामध्ये वेश्या करणारी होती आणि वेश्या करणारे मुलगी प्राप्त झाली, त्यांचं नाव आहे कान्हो पात्र. तर कान्हो पात्र एवढी सुंदर होती, दिसायला खूप सुंदर होती. तिने जर तुळशीचं पान खाल्लं तर ते तिच्या गळ्यातून जाताना दिसायचं, गळ्यातून जाताना दिसायचं आणि तिला एवढा सुंदर त्याचा गौरव होता, गळ्याचा गौरव होता. ज्ञानोबरांची दिंडी त्या रस्त्याने चालली. आता रस्त्याने चालल्यानंतर तिने ज्ञानोबरांचा आवाज ऐकला म्हणून ज्ञानोबरांच्या बाहेर आली आणि बघितलं ज्ञानोबरांचा एवढा सुंदर आवाज, ज्ञानोबरांचं स्वरूप बघितलं तिने आणि स्वरूप बघितल्यानंतर ती स्वरूप बघितलं आणि तिचा गायचा गर्व सुंदर त्याचा गर्व नष्ट झाला आणि ज्ञानोबरांच्या सेवेमध्ये ज्ञानोबरांच्या दिंडीमध्ये ती गेली आणि दिंडीमध्ये गेल्यानंतर ती पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेली आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर तिने पांडुरंग परमात्म्याच्या पायाला स्पर्श केला आणि स्पर्श केल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या तिच्या पायात बोट गेलं आणि नंतर तिला कळलं का आपल्याही पेक्षा कोण आहे, भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा आपल्याही पेक्षा कोमल आहे आणि पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप कसं होतं. सावळा देखिला
तर भगवान रामाचं रूप कसं होतं? सावळा देखील रंगाचं. चला सर्वांनी एकदा प्रेमाने हात ऐका, आता आपण ज्यांचा जन्म उचला आहे त्यांची जीवनातली आपण एक कथा बघणार आहोत. रामायणामध्ये युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना लक्ष्मणाला बाण लागला.
लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर आता पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते, त्या पूर्वीच्या काळी डॉक्टर नव्हते, पण एकच डॉक्टर होता सुशील नावाचा वैद्य होता आणि तो कुठं असायचा, रावणात असायचा. लक्ष्मणाला बाण लागल्यानंतर म्हटले डॉक्टरांना बोलवलं पाहिजे, पण आता डॉक्टरांना बोलवलं पाहिजे एवढं लांब जाणार कोण? त्यावेळेस हनुमंतराय बुद्धीची देवता कोण हनुमंतराय आले आणि म्हटले हम लाएंगे. आणि हनुमंतराय लगेच गेले आणि त्या डॉक्टरकडे गेले, सुशील नावाच्या वैद्याकडे गेले आणि म्हटले तुम्ही आता लवकर चला लक्ष्मणाला बाण लागलाय. पण वैद्य म्हटले मी काही येऊ शकत नाही. डॉक्टर म्हटले तुम्ही जातीवाद, हनुमंतराय म्हटले तुम्ही जातीपातीचा विचार नाही केला पाहिजे, जीव वाचण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे. पण वैद्य म्हटला का मी जर तिकडे आलो तर मला मारून टाकी, त्याच्यामुळे मला काही यायला जमणार नाही. हनुमंतरायाने काय केलं, अख्खं उचललं आणि युद्धभूमीत आणून ठेवलं. युद्धभूमीत आणून ठेवल्यानंतर डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरांनी बघितलं आपण युद्धभूमीत आलोय. आता युद्धभूमीत आल्यानंतर वैद्य लक्ष्मणाकडे गेला. लक्ष्मणाच्या हाताची नस बघितली आणि नस बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं आता आपल्याला जडीबुटी लागेल. आणि ती जडीबुटी कुठं होती, द्रोणागिरीवरती. आता द्रोणागिरीवरती आता एवढं सूर्य उगायच्या आत ती जडीबुटी आणायची होती आणि जर सूर्य उगायच्या आत आणली नसली तर लक्ष्मण मरेल त्यांनी सांगितलं. आता एवढं लांब एवढे पटकन आणणार कोण? परत संकट म्हणजे हनुमंतरायाला म्हणले हम लाएंगे. आता हनुमंतरायाने उद्या घेतला थेट द्रोणागिरीवरती गेले. द्रोणागिरीवर गेल्यानंतर त्यांनी बघितलं आता त्यांना एवढी जडीबुटी काय दिसून लागली नाही. त्यांनी काय केलं, आकाशमार्गे द्रोणागिरी उचलला आणि आकाशमार्गे त्यांनी उड्डाण घेतलं. आकाशमार्गे चालू लागले आणि हे बघितलं भरताने. भरताने बघितल्यानंतर भरताने काय केलं, राम नावाचा बाण सोडला. आता राम नावाचा बाण सोडल्यानंतर हनुमंतरायांना त्यांच्या दिवाणाने काय होत नव्हतं, पण हनुमंतरायांनी राम नावाचा बाण बघितला म्हणून आज हनुमंतराय खाली उतरले आणि बघितलं तर भरताने आपल्याला बाण मारला होता आणि भरताचे तिथं उतरले आणि ते म्हटले भरत म्हणला तुम्ही इकडं कुठं? आता ते म्हटले हनुमंतराय म्हटले लक्ष्मणाला बाण लागलाय आणि आता मला सूर्य उगवायच्या आत कुठं जायचंय, लगेच जायचंय तिकडं युद्धभूमीवरती जायचंय. जर मी हे गेलो नाही सूर्य उगवायच्या आत जायचंय, जर मी गेलो ही जडीबुटी मिळली नाही तर लक्ष्मण मरेल. उर्मिलामध्ये कोण होती, उर्मिला. लक्ष्मणाची पत्नी कोण, उर्मिला. उर्मिला तिथे उभी होती आणि उर्मिलाने सूर्याला म्हटली खबरदार जर सूर्य उगवला, मी जर पतिव्रता असेल तर सूर्य उगवणार उर्मिलाने सूर्याला थांबवलं आणि म्हटले तुम्ही सावकाश जा, तुम्ही काय घाबरू नका. मी सूर्याला म्हटले मी जर पतिव्रता असेल तर
म्हणाल नाही तुम्ही सावकाश जा. नंतर सावकाश गेला म्हटल्यानंतर ते हनुमंतराय ते प्रवाहिनी घेऊन गेले आणि युद्ध वरती गेल्यानंतर त्यांनी जडीबुटी दिली. आता जडीबुटी दिल्यानंतर त्यांना कळालं का उर्मिला कोणी पतिव्रता आहे. आता पतिव्रता अनुसूया माता सुद्धा कोण होत्या एक पतिव्रता होत्या. आता पतिव्रता असल्यामुळे त्यांना अशी वरती बातमी कळाली आणि त्यांनी कैलासात फोन लावला. आता पार्वती मातेला फोन लावल्यानंतर ते म्हटले आपल्या ही पेक्षा पतिव्रता खालच्या याच्यात पतिव्रता पृथ्वी तलावरती एक पतिव्रता आहे. ती लगेच लक्ष्मीला फोन लावला म्हटली आपल्यापेक्षा कोणतरी पतिव्रता आहे आपल्या ही पेक्षा जास्त कोण पतिव्रता आहे. त्यांनी लगेच खाली आल्यानंतर अनुसूयाच्या दारात येऊन उभे राहिले. आता अनुसूयाच्या दारात येऊन उभे राहिल्या म्हटलं तुम्ही पतिव्रता ते म्हटले हो. आता पतिव्रता म्हटल्यानंतर ते म्हटले आमच्याही पेक्षा पतिव्रता. त्यांनी त्यांच्या नवऱ्याला ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरांना खाली पाठवलं होतं. ते ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर दुसऱ्या देवाचं भगवस्त्र अंगावर घेतलं आणि खाली आले. अनुसूयाच्या दारात आले आणि म्हणले तर आम्हाला तुम्ही वस्त्र न घालता आम्हाला अन्न वाढायचं. आता अन्न वाढायचं ते म्हटले मी जर वस्त्र काढलं ते म्हटले अंगावर एकही वस्त्र नाही पाहिजे. आता ते ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर म्हटले आम्हाला तसं अन्न वाढायचं. अनुसूया माता म्हटले मी जर वस्त्र काढलं तर माझी पतिव्रता भंग होईल. तर अनुसूयाने काय केलं कमंडलूतलं पाणी त्यांच्या अंगावरती शिंपडलं. पतिव्रता म्हटली अनुसूया माता म्हटल्याला बारीक बाळ होईल. आता बारीक बाळ म्हटलं ते बारीक बालक झाले. बालक झाल्यानंतर तिने आपलं दूध पाजलं त्यांना आणि म्हटली नंतर त्या तीनही आल्या खाली लक्ष्मी माता पार्वती माता त्या आल्या खाली आणि खाली आल्यानंतर ते म्हटले आमचे पती ते म्हटले अनुसूया माता म्हटल्या पाहिजे 3 पाळणे ठेवले त्या 3 पाळण्यामध्ये तुमचा जो पती असेल तो तुम्ही उचला. आता लक्ष्मी माता त्या म्हटल्या आपण जर एकमेकींच्या पतीला जर हात लावला तर आपलं पतिव्रता भंग होईल. लक्ष्मी माता त्या म्हटल्या लक्ष्मी माता त्या अनुसूया मातेच्या पाया पडल्या आणि म्हटल्या आमचे पती आम्हाला परत दे. अनुसूयाने काय केलं कमंडलूतलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं. शिंपडल्यानंतर परत ते मोठे झाल्यानंतर ते तिन्ही जणी आपले पती घेऊन गेले. पती घेऊन गेले. आपले पती घेऊन गेले म्हणजे आपण कसं असलं पाहिजे पतिव्रता असलं पाहिजे. आपण सुद्धा अनुसूया मातेसारखं पतिव्रता असलं पाहिजे. अजून एक पतिव्रता होती ज्यामध्ये किती 5 पतिव्रता आहेत. त्याच्यातली एक शांडिल्य नावाची पतिव्रता होती आणि तिच्या बहिणीला सुद्धा शांडिल्याची बहीण म्हटली मला सुद्धा तुमच्यासारखं पतिव्रता व्हायचं. आता पतिव्रता व्हायचं म्हटल्यानंतर तिने लग्न नसलेली बाई पतिव्रता होऊ शकते का तुम्ही सांगा बरं. नाही होऊ शकत. आता तिचं लग्न नव्हतं झालं. शांडिल्या म्हटली तिच्या बहिणीला तू इथे भगवान शंकराचं मंदिर आहे त्या मंदिरात तू जा. आता उद्या सोमवाराची मग तू त्या मंदिरात जा आणि तिथं जो माणूस येईल पहिला माणूस तिथे येईल त्याच्या गळ्यात तो हार माळ घालायची तो तुझा पती. आता शांडिल्याची बहीण त्या मंदिरात गेली. सकाळची लवकर उठली देवाचं दर्शन घेतलं त्या मंदिराचं तिथं बसली. तिने म्हणाला आता कुष्ठरोग झालेला माणूस आला. आता कुष्ठरोग म्हणजे काय त्याच्या हातापायातून फोड निघत होता तो तिथं आला. तिथं आल्यानंतर शांडिल्याची बहीण म्हटली आता त्याला कुष्ठरोग झाला आणि याच्या गळ्यात माळ घालायची. पण शांडिल्याची बहीण म्हटली माझ्या बहिणीने काय सांगितलंय मंदिरात महिन्यात येईल त्याच्या गळ्यात माळ घालायची आणि तो तुझा पती समजायचा. शांडिल्याच्या बहिणीने त्याच्या गळ्यात माळ घातली. आता माळ घातल्यानंतर त्याला काय घरी घेऊन निघाली. आता घरी त्याचा कुष्ठरोग नाही कोणतं म्हणून शांडिल्याच्या बहिणीने काय केलं पाठी घेतली आणि पाठीत बसवलं. नवऱ्याची सेवा करू लागली. आता तो तिचा नवरा सुद्धा कसा होता कुष्ठरोग झालेला होता आणि तो सुद्धा इंद्रा होता. त्याला पाठीत बसून घरी घेऊन चालली. घरी घेऊन चालल्यानंतर तिथं एक ऋषी नामस्मरण तप करत होते. त्या ऋषींना तपावर सुळावर दिलं. आता सुळावर दिल्यानंतर काय केलं त्या शांडिल्याची बहीण घेऊन चालली होती. त्या पाठीतून त्यांनी पाय काढला आणि मारली. त्या ऋषींना लाथ मारली आणि त्या ऋषींचा सूळ घुसला. तर ते पुढे आलेला लागला आणि त्यांनी काय
गेलेलं ऋषीने त्यांना श्राप दिला तुझा पती मरण पावला. आता असं श्राप दिल्यानंतर ते पाठी खाली ठेवली. परत त्यांनी पाठी उचलली शांडिल्यच्या बहिणीने आणि पुढं निघाली. पुढे निघाल्यानंतर त्या पतीला घरी घेऊन होती आणि त्या पतीला काय दिसलं, एक वेश्याचं घर दिसलं. आता वेश्याचं घर दिसल्यानंतर तो पती म्हटला मला आता हिच्यावर राहायचं. आता कुष्ठरोग झालेला माणूस तू म्हटला का मला ह्या वेश्येच्या घरी राहायचं. त्या शांडिल्यच्या बहिणीने काय केलं, त्या घरी घेऊन गेल्या. घरी घेऊन गेल्यानंतर ते रोज काय करायची, ती शांडिल्यची बहीण त्या वेश्याच्या घरी यायची, मटण झाडायची, सगळं काम तिथे करायची आणि परत घरी जायची. परत दुसऱ्या दिवशी 3-4 दिवस करून आली आणि ती वेश्या एक दिवस बाहेर गेली. वेश्या कुठे माझ्या घरातलं एवढं काम करून करते की तिथं बाहेर आली. बाहेर येऊन तिथं उभी राहिली आणि नंतर नेमकी तिने शांडिल्यच्या बहिणीला बघितल्यानंतर म्हटली, शांडिल्यच्या बहीण म्हटली माझ्या पतीला तुमच्यासोबत राहायचंय, माझ्या पतीला तुमच्यासोबत राहायचंय, पण माझ्या पतीला कुष्ठरोग झाला. त्या म्हटल्या येऊ द्या. आता मग पती कुष्ठरोग झालेला पती ती पाठी घेऊन आली. पाठी घेऊन आल्यानंतर त्या वेश्येच्या घरी ठेवलं. आता वेश्येच्या घरी ठेवल्यानंतर ते वेश्याने काय केलं, वेश्येच्या घरी ठेवलं आणि वेश्येच्या घरी ते राहिलं. आता राहिल्यानंतर परत शांडिल्य आपल्या पतीला घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्यानंतर आमच्याकडे त्याला काय दिलं, तो म्हणतो पाणी शिपडलं आणि मरण पावलं असं सांगितलं. पाणी शिपडल्यानंतर ते मेल्यानंतर परत म्हटली मला पती द्या, माझा एवढाच पती होता, मला माझा द्या. परत आमच्याने काय केलं, त्याच्या अंगावर पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्यानंतर ते जागं झालं. आता उठल्यानंतर त्याचा कुष्ठरोग सुद्धा गायब झाला. म्हणजे आपले काय पाहिजे, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आपली सत्ता कशावरती पाहिजे, देवावरती पाहिजे. आणि आपण काय पाहिजे, पतिव्रता पाहिजे. पतीची आपण सेवा केली तर आपण पतिव्रता होऊ शकतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वरांना सांगितलं तुम्ही पुढच्या जन्मी माझ्या पोटी जन्माला या. आता पुढच्या जन्मी माझ्या जन्माला या म्हटल्यानंतर ते म्हटले तथास्तु. म्हटल्यानंतर आयुष्याला माता गरोदर झाल्या. गरोदर झाल्यानंतर त्यांना 3 पुत्र प्राप्त झाले. पहिल्या पुत्राचं नाव काय, पहिल्या पुत्राचं नाव दुर्वास ऋषी. त्यांना जन्मात झाले. पहिला पुत्र दुर्वास ऋषी, दुसरे दत्तगुप्त आणि तिसरे चंद्र. असे 3 पुत्र झाले. 2 दत्तगुप्त आणि दुर्वास ऋषी कसे होते, ब्रह्मचारी होते. आता तुम्हाला माहिती चंद्राला किती बायका आहेत सांगा, चंद्राला किती बायका आहेत, 27 नक्षत्र आहेत. नक्षत्र आणि चंद्राच्या सगळ्या बायका आहेत. आता चंद्राला 27 बायका होत्या आणि ते बायका असल्यामुळं ते म्हटल्या माझ्यातून थोडी जन्माला या आणि ते जन्माला आले. आता सगळ्यांनी पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर तुम्ही ती फुलं टाकायची. फुलं वाटली का, वाटली आपण शेवटचे चरण झालं. सर्वांनी पुढं जवळच ठेवा, नंतर पूर्ण
क्षेत्र शिंदेवाडी या ठिकाणी अतिशय उत्साहात दत्त जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी आपण साजरा करत असतो. त्याचप्रमाणे याही वर्षी आपल्या मुंबईकर मंडळाच्या विनंतीला मान देऊन आपण दरवर्षी हा कार्यक्रम साध्या पद्धतीने करत होतो. भजनाच्या स्वरूपात आपण देवधर्म करायचो. परंतु गेल्या वर्षापासून आपल्या मुंबईकर मंडळाने या ठिकाणी विनंती केली की अजून जर थोडासा हा कीर्तनाच्या रूपाने जर हा कार्यक्रम केला तर आणखी भव्यदिव्य कार्यक्रम होईल. आणि मग आपण गेल्या वर्षापासून या ठिकाणी कीर्तन चालू केलं आणि या वर्षी या दत्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपल्याच शिंदेवाडीची सुपुत्री आणि आपल्या शिंदेवाडीचे भजन सम्राट हरिभक्त पारायण सुधा महाराज शिंदे यांची नात हरिभक्त पारायण ज्ञानोदय शिंदे यांचं या ठिकाणी सुस्नावे असं कीर्तन झालं आणि या कीर्तनाच्या रूपातून या कीर्तनाचं पुष्प घेत असताना त्यांनी या ज्ञानोदयानी एकनाथ महाराजांचं संपूर्ण चरित्र अतिशय एवढं सुंदर या ठिकाणी नमूद केलं की खरोखर हिचं कौतुक करावं तेवढं थोडं एवढ्या लहान वयात एवढा अभ्यास करणं आणि एवढ्या माणसांसमोर मांडणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि त्याबद्दल मी या ज्ञानोदयांना प्रथमतः धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर या ज्ञानोदय लहान म्हणजे मातीचा गोळा आणि त्याला जसा आकार द्यावा तशी त्याची मूर्ती करते. या सर्व मुलांना घडवण्याचं काम जे करताय ते आपल्या मुकाम आकर्षित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण निलेश महाराज बोडके यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की एवढ्या लहान मुलांकडून एवढं छान असं काम करून घेत आहे. त्याबद्दल महाराजांसाठी जोरदार टाळ्या निश्चित झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी हरिभक्त पारायण ज्ञानोदय शिंदे यांचा आपल्या मंडळाच्या वतीने छोटासा सत्कार होतोय आणि हा सत्कार स्वीकारण्यासाठी ज्ञानोदयाला मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. आणि सत्कार देण्यासाठी मी काशीदाई शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन ज्ञानोदयाचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या लहान मुलांना जे काही अध्यात्माचं शिक्षण देणारे त्यांचे गुरुवर्य आणि मुकावा आकर्षित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण निलेश महाराज बोडके यांचाही या ठिकाणी छोटासा सत्कार होता आमच्या मंडळाच्या वतीने. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी सत्कार घेण्यासाठी पुढे यायचे. मी तुकाराम महाराज गायकर यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या दत्त जयंतीच्या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहणारे आणि आपल्या सुपुत्र श्री सचिन भाऊ आरोटे आणि सुनील भाऊ जाधव हे दोघंही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी दोघांनाही धन्यवाद देतो आणि सचिन भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी दोन शब्द बोलावा. आपल्या शिंदेवाडीमध्ये आज मोठ्या उत्साहात आनंदात दत्त जयंती सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई शिंदे
यांचं या ठिकाणी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन झालं. मी सर्व उपस्थितांच्या वतीने ताईंचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर ज्ञानेश्वरीताई आपल्या सुदामामाची नात आहे आणि खरं तर सुदामामा ही वारकरी संप्रदायाची पालिका आहे आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय पुढे नेण्यामध्ये सुदामामा बंधाच्या माध्यमातून असो दिल्लीच्या माध्यमातून असो नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांनी वारकरी संप्रदायाचं अतिशय चांगलं बाळ करून पुढच्या पिढीला दिलंय म्हणून मामांचं देखील मी सर्वांच्या वतीने मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर माता अनुसया आणि अत्रेय ऋषी यांनी भगवान विष्णूंची अतिशय पूजा केली, तपश्चर्या केली आणि भगवान विष्णू प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्याची विनंती केली. त्यानंतर या दोघांनाही विष्णूकडे खूप त्यांच्या रूपाने पुत्र प्राप्तीची विनंती केली आणि भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्यांच्या पोटी जन्म घेतला आणि म्हणून आजचा हा दिवस अतिशय उत्साहात दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होतोय. आपणा सर्वांना मी या दत्त जयंती सोहळ्याच्या मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आमचे मित्र सुनील जाधव आहे, त्याचप्रमाणे आवी आहे, यांच्या वतीने शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिव. यानंतर आपल्या या मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अतिशय सुंदर असा आवाज त्यांनी दिलाय ते असे आमचे दत्ता फिटर यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने छोटासा सत्कार होतो. तो घेण्यासाठी त्यांनी पुढे यायचे आणि आजचे रिपोर्टर हरिभक्त पारायण ज्ञानोदय शिंदे यांना या ठिकाणी त्यांचेच आजोबा सुधाप्रसाद शिंदे यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस रूपी 1001 रुपया दिला जातोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी मुलींच्या नायकांना विनंती करतो की त्यांनी ते बक्षीस त्या मुलांना द्यायचे. चला प्रतीक्षेप त्याचप्रमाणे या ठिकाणी रुपाली ताई आरोटे या ज्ञानोताईंच्या आत्या यांच्याकडून देखील या ठिकाणी 1001 रुपयाचे बक्षीस आलेले. त्यांचे मंडळाच्या वतीने धन्यवाद. मी सचिन भाऊला विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस ज्ञानोताईंना समर्पित करायचे. त्याचप्रमाणे ज्ञानोताईंची आजी यांच्याकडून देखील या ठिकाणी 1001 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. त्यांनाही मंडळाच्या वतीने धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या शिंदेवाडीचे सुपुत्र हरिभक्त पारायण आणि महाराज शिंदे यांच्याकडून देखील या ठिकाणी 501 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. त्यांनाही मंडळाच्या वतीने धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी लाडकेबाई यांच्याकडून देखील या ठिकाणी 101 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे सचिव सुनील शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी एवढं बक्षीस ज्ञानोताईंना द्यायचंय. आणि या ठिकाणी आपल्या सद्गुरू संस्थेचे मालक दत्ताशेठ आरोटे यांचा सत्कार करण्यासाठी मी बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी दत्ता आरोटे यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या या ज्ञानोताईंसाठी सचिन भाऊ आरोटे आणि सुनील भाऊ जाधव या दोघांच्या वतीने या ठिकाणी 501 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. मी ज्ञानोताईंना विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस स्वीकारायचे. त्याचप्रमाणे आपल्या शिंदेवाडीचे सुपुत्र रामदास वैभव गायकर यांच्याकडून देखील या ठिकाणी 501 रुपयाचे बक्षीस आले. त्यांना मंडळाच्या वतीने धन्यवाद. त्याचप्रमाणे हर्षद शिंदे यांच्याकडून देखील या ठिकाणी ज्ञानोताईंसाठी 501 रुपयाचे बक्षीस आले. हर्षद शिंदे याच्यासाठी या ठिकाणी आदिताईकडून 501 रुपयाचे बक्षीस आले. मी हर्षदला विनंती करतो की या ठिकाणी यायचे आपलं बक्षीस घेऊन जायचंय. त्याचप्रमाणे सुषमा भास्कर गायकर
यांच्याकडून देखील या ठिकाणी 201 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. ही सर्व बक्षीस देण्यासाठी मी आणि महाराजांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानोबाईंना हे बक्षीस द्यायचे. त्याचप्रमाणे सचिन मोरे, क्षितिज मोरे यांच्यासाठी देखील या ठिकाणी 101 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. त्यासाठी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्याचं बक्षीस घेऊन जायचे. त्याचप्रमाणे क्षितिज मोरे यांच्यासाठी या ठिकाणी आमच्या आदिताई शिंदे यांच्याकडून 501 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गवाजी बाबा यांच्याकडून देखील या ठिकाणी ज्ञानोबाईंसाठी 101 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. त्याबद्दल बाबांना धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दरवर्षी आणि प्रत्येक कार्यक्रमात अतिशय मिष्टान्न असा महाप्रसादाचं जे बनवण्याचं काम करतात असे आमचे रोहिदादा शिंदे यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने थोडासा सत्कार होतोय. तो सत्कार घेण्यासाठी त्यांनी पुढे यायचे. चला रोहिदादा शिंदे. त्याचप्रमाणे या ठिकाणी हरिभक्त परायण निलेश महाराज गोडके यांची कन्या हिच्यासाठी देखील या ठिकाणी 101 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. चांगला आराध्य गोडके. धन्यवाद. चला प्रदीप शेठ गायकर आचार्यांचा सत्कार करा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या ब्राह्मणाला गावचे भूषण आणि आपल्या शेतवडीचे सुपुत्र आपल्या या ब्राह्मणवाड्यातील खडा बातमी अगदी जगापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात असे आपले संजीव भाऊ गायकर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी हा सगळा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित केला. त्यांचाही या ठिकाणी मंडळाच्या वतीने छोटासा सत्कार होतो. तो सत्कार घेण्यासाठी संजीव भाऊंना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. आणि मी खंडूदादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी संजीव भाऊंचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी पुष्पाताई गायकर यांच्याकडून ज्ञानोबाईंसाठी 201 रुपयाचे बक्षीस प्राप्त झाले. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या दत्त जयंती उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहिला आणि खास करून आमच्या मुंबईकर मंडळाला या ठिकाणी धन्यवाद दिला पाहिजे. या ठिकाणी खरोखर आपल्या मुंबईकर मंडळाला धन्यवाद दिला पाहिजे की इथले स्थानिक लोक आता जर पाहिजे तर 50% लोक शेतात कामं करतायत, परंतु आपल्या मुंबईकर मंडळ आवर्जून सगळं काम धंदा सोडून या दत्त जयंतीच्या उत्सवासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रमाची शोभा अतिशय सुंदर अशी वाढवली. त्याबद्दल मी मुंबईकर मंडळाला देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेष करून या ठिकाणी चुकून काम केलं आमचे भाऊजाई अलकाताई शिंदे यांनी या कीर्तनाला अतिशय सुंदर असं त्यांच्या गायनानं सगळं महाराष्ट्र मोहित जातोय अशा आमच्या अलकाताई शिंदे यांचा देखील या ठिकाणी छोटासा सत्कार होतोय. त्या सत्काराचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुंडलिक काळामध्ये विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.
त्याचप्रमाणे या ठिकाणी हे जे काही संत मुकामो राहतील शिक्षण संस्थेचे जे काही बालचंपू या सर्वांना अतिशय अगदी आपल्या लहान मुलासारखं आपल्या स्वतःच्या पुढच्या मुलासारखं ज्या सांभाळण्याचं काम करतात अशा आमच्या गणेश महाराजांच्या मंडळी यांचाही या ठिकाणी आरतीताईच्या वतीने छोटासा सत्कार होतोय. त्याचा स्वीकार करण्यासाठी त्यांनी पुढे यायचंय. आरतीताईंना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर आपल्या मंडळकर मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे हे 2 शब्द बोलणारे सगळ्याच्या अभिनंदन व्यक्त करा. आज या ठिकाणी दत्त जयंती सोहळ्यासाठी जमलेले सर्व भाविक भक्त आणि मुंबईला असताना हँडल बघितला आणि हँडलवरती ज्ञानेश्वरी ताईंचं नाव बघितलं. आम्हाला एवढा आनंद वाटला की आपल्या वाडीतून पहिल्यांदाच बाल कीर्तनकार होते आणि ती आपण या ठिकाणी संधी दिली. तिचं अति उत्कृष्ट असं कीर्तन झालं. त्यामुळे आम्हाला फार मोठा आनंद झाला. आणि महाराज आपण संस्थेमध्ये बाळांना शिक्षण देत आहे ते अतिशय छान आहे. ह्या 2 चमूक मी महाराजपासून नुसतं बघत राहिलो होतो. किती सुंदर असं पगड वाजवतात. असेच या सर्व विद्यार्थ्यांकडून सेवा मिळवून आणि ज्ञानेश्वरी ताईला मी एवढं सांगेल की पूर्ण महाराष्ट्रावर तुझं नाव नोंदणी हो. तेवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. आणि सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना आहे की आपले दत्तात्रय दादाजी आरोटे यांचे सुपुत्र कैलासवासी संपत दत्तात्रय आरोटे यांचा शुक्रवारी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम 21 तारखेला वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि त्याही ठिकाणी आपल्या या हरिभक्त पारायण ज्ञानोताई शिंदे यांचाच त्याही ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि या ठिकाणी आमचे मित्र सुनील भाऊ जाधव आणि सचिन भाऊ आरोटे आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्या दोघांचा या ठिकाणी खरं तर बोलण्याच्या ओढ्यात सत्कार राहून गेला. मी सुनील भाऊला विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि आपला सत्कार घ्यायचा आहे. मी सुनामदादा शिंदे यांना विनंती करतो की सुनील भाऊचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याचप्रमाणे सचिन भाऊ आरोटे यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यायचे आणि या ठिकाणी आपला सत्कार घेऊन जायचे. सचिन भाऊ ना अरे महाराज शिंदे पुंडलिकावत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.